प्रतिक्रिया दिली होती। सरकारनं आपल्याला फसवलंय असा आरोप रोहितनं माझाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केलेला होता। मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर बसलेले रोहित आर्य हे आता आपल्या सोबत आहेत। आपण नेमकं जाणून घेऊया की काय कारण आहेत ज्यामुळे ते आंदोलनाला बसले। आपण पाहिलं असेल तर आपण दुसऱ्यांदा इथे आंदोलनाला बसला आहे। पहिल्या 2 वेळेस काय पहिल्यांदा जेव्हा माझी शाळा सुंदर शाळा दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील स्वच्छता मॉनिटर घेतलं, पण मला बाजूला ठेवलं आणि पहिले पैसेही दिले नाही आणि पहिल्याच्या नावही दिलं नाही। त्याच्याबद्दल केसरकर साहेबांची अनेक वेळा चर्चा केली होती। त्यांनी मला अनेक वेळा आश्वासन दिलं होतं की ते सगळ्या सूचना व्यवस्थित देतील। माझ्या समोरही 20-25 वेळा सूचना दिल्या, पण ते न करता उलट मलाच बाजूला काढून परत स्वच्छता मॉनिटर माझी शाळा सुंदर शाळा दुसऱ्या टप्प्यात घेतल्या। त्यानंतर जे एक त्यांनी बैठक घेतली ज्याच्यामध्ये आयुक्त सुरेश मांढरे आणि सहसचिव तुषार महाजन होते, त्याच्यात आयुक्त साहेबांनी माझ्यावर उलटे ॲलिगेशन्स केले की मी चुकीचं केलं आणि त्याच्यामध्ये ॲलिगेशन त्यांनी असं केलं की मी शाळांकडून पैसे घेतले। तुम्हाला असं वाटतंय का की सरकारकडून आणि या शासनाकडून आपल्याला खूप मोठी फसवणूक झाली असं आपल्याला वाटतं? 100% वाटते आणि ही फसवणूक केवळ आर्थिकच नाही तर अभियानाची पण फसवणूक आहे। म्हणजे पैसे दिले नाहीत ते दिले नाहीत हे कोणाचं नावच काढून टाकलं त्याच्यामध्ये। त्या प्रोजेक्टचं ज्याच्यामुळे त्याला पॉप्युलॅरिटी त्याचा विचार प्रयत्न केलेला आहे की सगळं करतात की 23 जुलै जेव्हा आंदोलन तेव्हा त्यांनी फक्त 2 डिमांड घेतल्या। एक गेल्या वर्षी तेव्हा ते पैसे मिळाले आणि ह्या वर्षी तेव्हा चुकीचं सांगायचं थांबवा आणि जी ओरिजिनल संकल्पना त्याच्यात म्हणून ते उपोषण केलं। पण दुसऱ्यांदा जेव्हा मी उपोषण केलं तेव्हा मी त्याच्यात अजून एक मागणी ऍड केली की गेल्या वर्षी 101 शाळांना खूप चांगलं काम केल्यासाठी निवडण्यात आलं, त्यांनाही सरकारकडून पारितोषिक दिलं पाहिजे। कारण गेल्या वर्षी माझी शाळा सुंदर शाळा या चुकीच्या शाळा निवडल्या गेल्या होत्या, मोस्टली अयोग्य शाळा निवडल्या गेल्या होत्या। त्यामुळे 101 शाळा ज्यांनी खूप चांगलं काम स्वच्छता मॉनिटरमध्ये केलं होतं त्यांनाही पारितोषिक द्या आणि समारंभपूर्वक त्यांना सन्मानित केला, ते मी ऍड केलं। आता मी अजून एक ऍड आपण पाहिलं असेल तर आपण कालपासून इकडे आंदोलनाला बसलाय। आपण यावरती सांगितले त्यांनी माझ्यासमोर ते फोनवर होते, त्यांनी सांगितलं माझ्या सर्वांना फोन लावा कालपासून पाणी नाही। आता मी काय चाललंय मला माहिती। आज एक माझ्या डॉक्टरचा पण मला एक वॉर्निंग आलेली होती की अजून 24 ते 36 तास तुम्हाला सुट्टी आहे, त्यानंतर तुम्ही कोसळणार आहात, तुम्ही पडणार आहात आणि प्लीज हे सोडा। पण मला सोडायचं नाही, पण मला माझं आयुष्य कसं एवढे काबाड कष्ट मी दिवसात 18 तास काम केले या प्रोजेक्टसाठी, तिथं पैसा गुंतवलाय, याच्यामध्ये माझे सगळे कष्ट गुंतवले आणि आज मी ह्या प्रोजेक्ट मध्येही नाही, त्याच्यातलं पैसे त्याच्यातलं नाव नाही। अनेक लाईन अप माझे त्याच्यानंतर प्रोजेक्ट होते जे मला ह्या सक्सेस नंतर पुढे प्रेझेंट करायचे होते, ते सगळेच सोडून निघाले। त्यामुळे मला आयुष्य थांबल्यासारखं वाटतं आणि म्हणून मी हे आता नाही लागत पाणीही सोडलेलं आहे। गेल्या वेळेस मी कसा 28 दिवस सर्वाईव्ह झालो, अंदाज पाणी चालू तेव्हाही मी एकदा पडलो होतो हॉस्पिटलमध्ये, पुण्यामध्ये नेलं होतं मला, पण त्याच्यानंतर वरती 4-5 वेळा भेट झालेली आहे। पण रिझल्ट सांगत राहतात की मी सूचना दिलेल्या आहेत, पण असं आता मला समजतंय की मंत्री महोदयांचा कुठलाही अधिकारी मानतच नाही किंवा ह्या बाबतीत तरी मानत नाही हे नक्की, अनेक बाबतीत मानत नसते। आता ह्यावेळेसच्या माझी शाळा सुंदर शाळामध्ये पण खूप गडबडी मंत्री महोदयांच्या माहिती नसलेल्या चालू आहेत। मला कालच एकाने मेसेज पाठवला 2 दिवसापूर्वी की या वर्षीच्या रिझल्टवर नागपूर हायकोर्टने पण ऑलरेडी स्टे दिलेला आहे, म्हणजे गडबडी। आपण पाहिलं असेल तर एकंदरीत रोहित आर्य यांच्याकडून सरकारवरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि ते असे म्हणाले आहेत की सरकारकडून मला आर्थिक फसवलं आहे आणि त्याचबरोबर एक सामाजिक कार्याला देखील सरकारकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे। कॅमेरामन दीपेश महाजन सोबत किशन देशमुख, एबीपी माझा, मुंबई।
तर रोहितनं मागच्या वर्षी सरकारनं थकवलेले पैसे मिळावेत यासाठी सलग काही दिवस आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी चक्कर येऊन पडल्यावर रोहितला सूरज लोखंडे या व्यक्तीनं मदत केली होती. सूरज लोखंडेंनी रुग्णवाहिका मागवून वैद्यकीय मदत दिली होती आणि त्यामुळे रोहित आणि त्यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी सूरज लोखंडेंना घरी बोलवून त्यांचे आभारही मानले होते. या घटनेचा आढावा घेत सूरज लोखंडेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. हा जो व्हिडिओ आहे तर तो नक्की त्याबद्दल तुम्ही सांगा की तुम्हाला आठवतंय कधीचा तो आहे, काय नक्की त्यावेळी घडलं होतं, तुम्ही कशासाठी त्या ठिकाणी गेला होतात? 20 ऑगस्टला पत्रकार भवनला कार्यक्रम होता. तर पत्रकार भवनचा कार्यक्रम